अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 6वी न्यायमंडळाची भूमिका पाहत आहोत आणि याचा अभ्यास करत असताना आपण आधीच्या तासाला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पाहत होतो आणि किंवा न्यायमंडळ व त्याची कामे किंवा कार्य याचा अभ्यास आपण करत होतो. न्यायमंडळ व त्याची कामे किंवा त्यांची कामे व कार्य याचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. त्याच्यामध्ये आपण 2 मुद्दे पाहिले होते. याच्यामध्ये ए मुद्दा आपण पाहिला होता मूळ अधिकारिता आणि बी मुद्दा आपण पाहिला होता अपील अधिकारिता. याच्यातला दुसरा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे सल्लादायी अधिकारिता. आणि या मुद्द्याचा अभ्यास करत असताना आपण पाहिले होते की भारताच्या राष्ट्रपतींनी ज्याबाबत सल्ला मागितला असेल त्याबाबत सर्वोच्च न्यायालय सल्ला देते. म्हणजेच भारताचे राष्ट्रपतीसुद्धा राज्यकारभार करत असताना एखादा निर्णय घेत असताना सर्वोच्च न्यायालयाला त्याच्या संदर्भामध्ये म्हणजेच राष्ट्रपतींना जर काही समस्या निर्माण झाली तर भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या समस्येविषयी सल्ला विचारू शकतात आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय त्यांना सल्ला देते आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला भारताच्या राष्ट्रपतींनी पाळलाच पाहिजे असे त्यांच्यावर बंधन नसते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे आणि ते म्हणजे सल्लादायी अधिकारिता, म्हणजे मागितलेला सल्ला देण्याचे काम न्यायालय त्याच्या माध्यमातून करत असते. त्यानंतर आपल्याला याच्यातला तिसरा मुद्दा सांगता येणार आहे आणि तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा संविधानाचा व कायद्याचा अर्थ लावणे. तर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय इतर अनेक कार्य करतात आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे काम किंवा त्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य जर कोणते असेल तर ते कार्य म्हणजे संविधानाचा व इतर कायद्यांचा अर्थ लावण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला त्या ठिकाणी पार पाडावे लागते. सर्व खटल्यांमध्ये किंवा सर्व दाव्यांचा किंवा खटल्यांचा जर आपण विचार केला तर सर्व खटल्यांमध्ये न्यायालय हे पडताळून पाहत असते की संबंधितांनी जी काही कृती केलेली आहे ही कृती संविधान अथवा कायद्यानुसार आहे किंवा नाही आणि या संदर्भामध्ये न्यायालय त्या ठिकाणी संविधानाचा अर्थ लावत असते. फॉर एक्झाम्पल याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला याचं उदाहरण असं देता येणार आहे की सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ जिवंत राहणे असा नाही तर प्रदूषणमुक्त पर्यावरणामध्ये जगण्याचा अधिकार असा लावलेला आहे. आपल्याला माहिती आहे की भारताच्या संविधानाने प्रत्येक भारतीय व्यक्तीला जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे हक्क अधिकार दिलेले आहेत आणि या हक्कांचा या अधिकारांचा उपभोग घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने त्याचा एक वेगळा अर्थ लावलेला आहे आणि तो म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ जिवंत असणे किंवा जिवंत राहणे असा नाही तर जीवन जगत असताना समाजाचा एक घटक म्हणून समाजामध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी व्यक्तीला प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये लावलेला आहे. म्हणजेच व्यक्तीला जीवन जगत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे आपल्याला ठिकाणी सांगता येणार आहे. म्हणजे समाजातील वातावरण अतिशय चांगले अशा पद्धतीचे असावे, म्हणजे समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असणार नाही आणि त्याच्यापासून व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही
असा जीवन जगण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रतिपादन करण्यात आलेला आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच समाजामध्ये जीवन जगत असताना व्यक्तीला स्वच्छंदपणे जीवन जगता आले पाहिजे, बंधनांशिवाय जीवन जगता आले पाहिजे, प्रदूषणाशिवाय त्याला त्या ठिकाणी जीवन जगता आले पाहिजे. म्हणजे त्याच्या जीवन जगण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडसर त्या ठिकाणी उत्पन्न होणार नाही हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला नमूद करावयाचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सांगता येणार आहे आणि नंतरचा मुद्दा चौथा, मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे सर्वात महत्त्वाचे काम जर काय असेल तर व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. म्हणजेच व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्यासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला आणखीन एक महत्त्वाचे कार्य करावे लागते असं आपल्याला म्हणता येणार आहे. ते म्हणजे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे व व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्यासाठी. म्हणजेच आपल्याला असे सांगता येणार आहे की व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्यासाठी हक्क हे आवश्यक असतात आणि म्हणून त्यांना मूलभूत हक्क असे म्हणतात. आणि संसदेने केलेल्या कायद्यानेही काही अधिकार भारतीय नागरिकांना दिलेले आहेत आणि अशा अधिकारांना आपल्याला कायदेशीर अधिकार किंवा कायदेशीर हक्क असे त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. आपण भारताच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारताच्या राज्यघटनेने भारताच्या प्रत्येक व्यक्तीला 6 वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत हक्क किंवा अधिकार दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्याला न्यायालयीन संरक्षण सुद्धा देण्यात आलेले आहे. मग हे हक्क हे अधिकार कोणते आहेत तर आपल्याला सांगता येणार आहे की समतेचा हक्क आकडा 1 आपल्याला सांगता येईल, समतेचा हक्क आकडा 2 आहे, स्वातंत्र्याचा हक्क आकडा 3 आपल्याला सांगता येणार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आकडा 4 आपल्याला सांगता येणार आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आकडा 5 आपल्याला सांगता येणार आहे, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क आणि आकडा 6 आपल्याला सांगता येणार आहे, घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क किंवा अधिकार. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर प्रत्येक भारतीय नागरिकाला भारताच्या राज्यघटनेने हे 6 वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे या मूलभूत हक्कांना या मूलभूत अधिकारांना त्या ठिकाणी न्यायालयीन संरक्षण सुद्धा देण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या राज्यघटनेने भारताच्या नागरिकांना हे जरी वेगवेगळे 6 मूलभूत हक्क दिले असले तरी ते बंधनांसहित देण्यात आलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर काही बंधनं सुद्धा त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहेत, याचा आपल्याला विसर पडता कामा नये. आणि हे जे काही मूलभूत हक्क आहेत मूलभूत अधिकार आहेत तर भारतीय राज्यघटनेच्या भारतीय संविधानाच्या प्रकरण नंबर 3 मध्ये भाग नंबर 3 मध्ये किंवा विभाग नंबर 3 मध्ये कलम नंबर 12 ते 35 मध्ये ही त्या ठिकाणी कलमे किंवा हक्क किंवा अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागामध्ये करण्यात आलेला आहे कलम नंबर 12 ते 35 मध्ये. आणि विशेष म्हणजे या हक्कांना या अधिकारांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आलेले आहे. म्हणजे हे हक्क हे अधिकार आपल्यापासून कुणीही हिरावून घेणार नाही आणि जर कुणी आपल्यापासून हे हक्क अधिकार जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येणार आहे आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपला गेलेला हक्क अधिकार परत मिळवता येणार आहे असं आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. आणि भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना मूलभूत हक्क व कायदेशीर हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष अधिकार म्हणजेच रिट्स
म्हणजे थोडक्यामध्ये आदेश जारी करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि नागरिकांना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याची तक्रार केल्यास आज अशा पद्धतीचा आदेश दिला जातो उच्च न्यायालयाच्या माध्यमातून किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून. आणि भारतीय संविधानातील आपण रिट्सचा जर आपण विचार केला, आदेशांचा जर आपण विचार केला, तर एकंदरीत आपल्याला या ठिकाणी 5 मुद्दे दिसतात बघा. पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे म्हणजे आपण आपला गेलेला हक्क अधिकार या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परत मिळवू शकतो. याच्यामध्ये देहोपस्थिती आहे, त्यालाच आपण बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतो, किंवा परमादेश असेल, प्रतिषेध असेल, किंवा शेवटचा 5वा मुद्दा प्राकर्षण असेल. अशा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आपण आपला गेलेला हक्क अधिकार त्या ठिकाणी परत मिळवू शकतो. यातील 2 ते 3 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, विचार करणार आहोत. तर देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण किंवा हेबियस कॉर्पस याचा जर आपण विचार केला तर याच्यानुसार एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस न्यायालयामध्ये हजर करण्याचे आदेश देतात. समजा एखाद्या व्यक्तीला जर अटक करण्यात आलेली असेल तर त्या संबंधित व्यक्तीला जी अटक करण्यात आलेली आहे ती अटक कशासाठी करण्यात आलेली आहे. जर त्या संबंधित व्यक्तीने जर खरोखर गुन्हा केला असेल, अपराध केला असेल, तर त्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याचा अधिकारसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग ती व्यक्ती आपली बाजू स्वतः मांडू शकते किंवा आपली बाजू मांडण्यासाठी एखादा वकीलसुद्धा देऊ शकते. आणि मग जर समजा त्या व्यक्तीने खरोखर गुन्हा केला असेल, अपराध केला असेल, तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी शिक्षा केली जाईल. म्हणजे जर गुन्हा केला असेल तर, आणि जर त्या व्यक्तीने गुन्हाच केला नसेल तर त्या व्यक्तीला अटक करता येणार नाही. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आतमध्ये न्यायालयासमोर त्या ठिकाणी हजर करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते. आणि जर ती व्यक्ती निष्पाप असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सोडून दिले जाते. त्याला आपल्याला बंदी प्रत्यक्षीकरण असं त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीला किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीला समाजाचा एक घटक म्हणून जे काही मूलभूत हक्क, जे काही अधिकार दिलेले आहेत त्यानुसार जीवन जगता येणार आहे. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी विनाकारण अटक करता येणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्यानंतर बघा, परमादेश असेल यानुसार, म्हणजे दुसरा मुद्दा परमादेश, याचा जर आपण विचार केला तर यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्याला किंवा शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचे आदेश देतात. म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये राहून त्यांना काम करण्याचे आदेश त्या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून दिले जाऊ शकतात. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रतिषेध. म्हणजेच कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकार क्षेत्राचे जर उल्लंघन झाले, आपण पाहिले आहे की प्रत्येक न्यायालयाचे अधिकार क्षेत्र ठरवून दिलेले आहे आणि त्याच्या बाहेर जाऊन कोणत्याही न्यायालयाला कोणत्याही केसच्या संदर्भामध्ये, दाव्यांच्या संदर्भामध्ये, खटल्यांच्या संदर्भामध्ये काम करता येणार नाही, निकाल देता येणार नाही. कारण प्रत्येक न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे ठरवून दिलेले आहे आणि त्याच्या बाहेर जाऊन कोणालाही कसल्याही पद्धतीचे काम किंवा कार्य करता येणार नाही. मग जर कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकार क्षेत्राचे जर उल्लंघन झाले किंवा उल्लंघन झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यासाठी त्या ठिकाणी विरोध करण्याचा आदेश त्या ठिकाणी देऊ शकते. म्हणजेच कनिष्ठ न्यायालयाकडून जर त्याच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झाले असेल, म्हणजे अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जर त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला, तर वरिष्ठ न्यायालय त्या ठिकाणी त्याला अशा पद्धतीचे काम करू नये अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आदेश देऊ शकते. आज 4थ्या मुद्द्याचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये आपल्याला असे सांगता येणार आहे की या आदेशाद्वारे सदर अधिकार पदावर राहण्याचा आपणास अधिकार आहे का, हा प्रश्न त्या ठिकाणी न्यायालय विचारू शकते. म्हणजेच या 4थ्या आदेशानुसार सदर म्हणजे कोणत्याही अधिकार पदावर
राहण्याचा आपणास अधिकार आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न. म्हणजे एखादं काम आपण करत आहोत, हे काम करण्याचा आपल्याला अधिकार आहे का, त्या पदावर आपल्याला राहण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न त्या ठिकाणी न्यायालय विचारू शकते. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल 5वा, आणि तो म्हणजे या आदेशानुसार, 5व्या आदेशानुसार वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतः मागवून घेऊ शकते आणि संबंधित केसचा त्या ठिकाणी निकाल देऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येणार आहे की भारतीय संविधानातील रिट्स आपल्याला सांगता येणार आहेत की जे आपण 5 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असे सांगता येईल की न्यायालयाला सुद्धा काम करत असताना आपल्या अधिकार क्षेत्राच्या अधीन राहून, आपल्या मर्यादांच्या अधीन राहून त्या ठिकाणी काम करावे लागणार आहे. त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचे काम हे करता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.